प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. क्या बात आहे. नाही गायलंय तो कधी expert आहे. तुझ्यासाठी असं? हो, माझ्यासाठी बऱ्याच वेळा त्याचे शोज पण होतात, तर तो शोजच्या वेळेस कायम डेडिकेट करतच असतो. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत पाडवा स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज पाडवा स्पेशल म्हणून आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे हे अर्थात केवळ रील्स पुरता किंवा पुण्याच्या पेठांपुरता मर्यादित नाही आहेत, तर रील्सच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि अर्थात मनापर्यंत पोहोचलेले आहेत. पाडवा स्पेशल एपिसोडमध्ये आज आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत पुण्याचा अर्क ज्याला मानला जातो त्या शनिवार पेठेतला अथर्व सुदामे आणि रुचा सुदामे. तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत. हॅलो, थँक्यू. पहिला पाडवा काय खास? इथं आलोय हेच खास. एवढं पहिल्याच पाडव्याला आमची मुलाखत घेताय तुम्ही आणि प्रश्न उत्तरांचा भडीमार करताय. नाही अजिबात भडीमार नाहीये, एवढं गप्पा मारतोय. नाही, गंमत केली, पण तुम्ही एवढं छान इंट्रोडक्शन दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि छान वाटतंय आम्हाला की आम्हाला तुम्ही बोलवले. थँक्यू. काय स्पेशल प्लॅन काय? पाडवा स्पेशल काहीतरी गिफ्ट हवंच, पहिला पाडवा आहे म्हटल्यावर. तो जे देईल ते मी ऍक्सेप्ट करेल. आणि हे पण आमच्या असं काही नसतं. असं काही नसतं. आपल्याला कुठेतरी वाटत असतं की नाही हे मिळालं, ते लास्टला आपल्याला सांगायला लागतं. पण बघू, जसं जमेल तसं. आणि आमच्या दोघांसाठी हेच पहिलं गिफ्ट आहे की लग्नानंतर आमचा पहिल्यांदा दोघांचा एकसाथ इंटरव्ह्यू होतोय. आणि याच्या आधीच आमचा एकसाथ इंटरव्ह्यू झाला होता, तो घरच्यांसमोर झाला होता. आमच्या घरच्यांनी मिळून घेतला होता इंटरव्ह्यू. कसा होता तो? म्हणजे तो एक्सपिरियन्स कसा होता? नाही, इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स असा कोणाचा इंटरव्ह्यू घेतलेला? म्हणजे नाही, इंटरव्ह्यू काय झालं की झालाच नाही. आम्हाला वाटलं की आमचा इंटरव्ह्यू होईल, पण आम्हाला कोणी विचारलंच नाही. त्यांनी ठरवून सगळं करून टाकलं. आमच्यापर्यंत काय आलंच नाही की तुम्हाला काय आवडतंय वगैरे हे विचारण्यात आलंच नाही. त्यांनी सगळं त्यांचं ठरवलं आणि करून टाकलं काय ते. रुचा, जेव्हा पहिली भेट घरच्यांबरोबर होती अथर्वची, तेव्हा काय होता? कारण रील्स करणारा मुलगा म्हणजे काय करतो मुलगा असं विचारलं तर हे नव्या काळाचं माध्यम कसं, म्हणजे ती सिच्युएशन तू कशी टॅकल केलीस? माझ्यापेक्षा ह्याने जास्ती व्यवस्थित टॅकल केली. कारण मी माझ्या बाबांना सांगून मोकळी झाले की माझा असा एक मित्र जो त्यांना माहित होतं. आधी एकदा दोनदा भेट झाली होती त्यांची अथर्व सोबत, आणि मी सांगून मोकळी झाली की त्यांना तुम्हाला भेटायचं. पुढचं मग मला काही माहित नाही. म्हणजे मला माहित होतं पण मी सांगायचा प्रयत्न नाही केला, पण त्यांनी ते समजून घेतलं. ओके. सो मग त्यांनी आधी विचारलं सुद्धा मला की लग्नासाठी का, आणि आय वॉज लाईक नाही माहिती मला, हो असेल, म्हणजे मी अशी उडती उत्तरं दिली. चेहरा तेव्हा बरंच आई बाबांना बोलून गेला. आणि त्यांना एनिवेज थोडंफार असं वाटतच होतं, कारण की आमच्या ट्रिप्स वगैरे व्हायच्या, म्हणजे ग्रुप सोबत व्हायच्या. पण तरी पण आई वडील दोघेही जण विचारताना विचारायचं आधी की अथर्व आहे का, आणि त्यांना कुठेतरी सेफ वाटायचं की नाही हा असेल तर ही ठीक आहे, जाऊ शकते ही. आणि मग नंतर जेव्हा बाबांना सांगितलं जबाबदारी. सो मग तसंच बाबा त्याला भेटले, म्हणजे तो बाबांना भेटला दादा. आणि त्याचा इंटरव्ह्यू झाला जसा व्हायचा तसा, आणि व्यवस्थित दोघांचं बोलणं झालं. पहिले डिस्टिंक्शन मिळालं. हो, डिस्टिंक्शन मिळालं. पहिले 5-7 मिनिट फक्त माझा टॉपिक होता, त्याच्यानंतर माझा टॉपिक नव्हतं. दोघं जण त्यांच्याच आवडीनिवड्यांवर गप्पा करत होते. असं झालं. आणि मग नंतर मी ह्याच्या आईवडिलांना ऑलरेडी ओळखत होते, सो त्यांनी माझा इंटरव्ह्यू घ्यायची कधी वेळ झाली नाही. त्यामुळे असं सगळं झालं. तुम्ही कुठे भेटलात? कुठे सगळे? ही तिथे 3KM सकाळचं जे आहे तिथे ही होती, आणि मी तिथे एक इंटरव्ह्यू सिरीज चालू करत होतो. अच्छा, मग अँगल असा इकडे कसा काय लागला? म्हणजे नाही, मला इंटरव्ह्यू हिचा घ्यायची इच्छा झाली. मग तिथे आमची ऍक्च्युली भेट झाली, म्हणजे ते कारण ठरलं. आणि नंतर मग मी बरंच इंटरव्ह्यू नसताना पण थोडं जाऊन यायचो गप्पा मारायला. जसं आता आपण आधी गप्पा मारल्या की थोड्या गप्पा मारू, तशा मी आधी गप्पा मारायचो. असं काहीतरी कारण काढून तिच्याशी गप्पा मारणं वगैरे हे चालू झालं. तेव्हा अंदाज आलेला? हो, म्हणजे त्याच्याकडून नव्हता आला डिरेक्टली, पण मला ऑफिस मधून बाकीच्या कलिग्सने वगैरे सांगितलेलं, त्यामुळे थोडीशी आयडिया होती. काय म्हणजे क्लिक होण्यासारखं काय होतं अथर्व मध्ये की मला हा असा मुलगा हवाय,
ये बात तो है इसमें. बघ आज तुला सगळंच कळणार आहे. तू ह्या प्रश्न विचारले पण तिला कौतुक करायला किती वेळ लागेल. म्हणजे ती विचार करत असेल इंटरव्ह्यू त्याच्यावरच होईल की एवढं कौतुक करेल माझं. एक बेसिक गोष्ट जी सगळ्यांना हवी असते ते म्हणजे केअरिंग कोणीतरी असणं, आणि तो त्या बाबतीत प्रचंड आहे. आणि तेच माझ्यासाठी खूप होतं. आणि बाकीचं खूप म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आपल्याला हव्या असतात, रिस्पेक्ट करणं किंवा केअरिंग. शॉपिंगला एकत्र जाता, शॉपिंग साठी वेळ काढतो काय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. यावर ऑप्शनच नाही. म्हणजे न आवडणारी एखादी गोष्ट की खूप अनॉइंग वाटते ही गोष्ट नाही. हा अथर्व प्लीज सुधार आता. 1-1.5 तासाचा 3-4-5 आहेत तशा. एक नाहीये, लिस्ट आहे तिच्याकडे. नाही असं अनॉइंग असं नाहीये, पण थोड्याफार अशा सवय आहेत. मग त्या मी त्याला सांगते म्हणजे की तू कमी कर, किंवा या ऍक्च्युली बॅड हॅबिट्स आहेत त्या चांगला नाहीये तर कर असं. आपलं काय नाही मिळणार, नाही काही नाही मिळणार. आपल्याविषयी म्हणजे तुला काय वाटतं कुठली बॅड हॅबिट्स नाही ना रे. सुरुवात चांगल्याने करूया आपण. इथं पण नाट्य करायचे थोडं. चांगल्याने म्हणजे जसं की आता काय माहिती काय क्लिक झालं, की मला वाटलंच की बाबा भेटू बोलू असे क्लिक झालं. पण जसं ती म्हणली की तिला माझ्यात काहीतरी बेसिक आढळलं, तसंही मला बेसिक आढळलं की बाबा व्यवस्थित आहे, बोलणं चालणं व्यवस्थित आहे, तेवढंच. आणि माझं काही असं डोक्यातही नव्हतं असं काहीतरी करायचं किंवा असं. सगळेच म्हणतात सगळ्यांच्या डोक्यात व्यवस्थित असतं. नाही त्याचं नव्हतंच, कारण की तो माझा होता, कारण की माझं लग्नाचं बघायचं चालू होतं. मी तिच्यापेक्षाच लहान आहे, त्यामुळे माझा काही याच्याशी संबंधच नव्हता. याच्यात ऑलरेडी माझं इथं काय काय चाललेलं, त्यामुळे असं काही कुठे. असं कधी किस्सा घडलाय की तुम्ही फिरायला गेलात कुठेतरी आणि ऑफकोर्स रील्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला तुझा चेहरा होता, की तुला बघितलंय तिच्या बरोबर आणि नातेवाईकांमध्येच ती काहीतरी रील्स फेमस झालीये, किंवा असं काही किस्सा घडलाय का कधी? तुम्ही एकत्र गेलाय आणि ओळखीचं कोणीतरी भेटलंय तिथे? ओळखीचं असं नाही भेटलेलं कधी, पण लोक जी भेटतात तेच मला थोडस हे व्हायचं पहिलं, की मी जेव्हा तिला घेऊन जायचं थोडं, आपण ज्या एका पर्सनल स्पेस मध्ये असतो तिथं कोणतरी आलं की एकदम जरा हे होतं की, आणि तिला हे नको म्हणजे मी एकटा असताना कधी आलं तरी काही नाही, पण ती असताना मला एकदम थोडं चिडचिड व्हायची की नको आत्ता नको येऊ म्हणजे अशा आहे. पण असं नातेवाईक वगैरे नाही कधी. क्रिएटिव्हिटीचं खूप कौतुक असेल ना रुचा तुला? नाही अर्थात म्हणजे सगळ्यांनाच, कारण ही गोष्ट अशी आहे ना की आपण विचार केला तर सुचणार नाही, ती अशी तुम्हाला चटकन सुचायला हवी. आपण आत्ता जर एखादा टास्क केला की आता मी तुम्हाला सांगितलं की या क्षणी काहीतरी रील्स करायचंय, काय कराल दोघं मिळून? या क्षणी रील्स काय करू आम्ही सकाळीच रील करून आलो. एकदम ऐनवेळेला ठरवलं म्हणलं ना की जसं सुचवायला गेलं ना तर नाही सुचणार की आत्ता काय करू शकतो, मग ते विचारात जाणार की काय करू शकतो, तसा विचार येणारच नाही. तो डायरेक्ट क्लिकच होईल कुठेतरी की हा आत्ता सापडलं, आत्ता काहीतरी बघितलं, हा हे कॅमेरावाले असं करतात, हे असं करतात, चल मला मिळाला, झाल्यावर आपण हे करू. ते तसंच आहे, ते तुम्हाला येईल किंवा येणार नाही, त्याच्यात काही नाही की विचार करून ठरवून असं काही नाहीये. म्हणजे ते कधीही आठवू शकतं. त्यामुळे ती बरेच वेळा तिला असा पण हे असतो की हा त्याच्या तंद्रीतच असतो किंवा असं पण हे असतं, पण ते काहीतरी बऱ्याचदा तू काहीतरी सांगत असशील आणि ते रिस्पॉन्स खूप उशिराने येतो. असं नाही होत, मला तरी रिस्पॉन्स अजून तरी असा आलेला नाहीये, पण तो विचारात असतो सतत आणि ते कळतं लगेच की तो कुठल्या ना कुठला तरी एक विचार करतोय. आणि असं तो म्हणाला तसं एक पॉईंट सुचला की मग त्याला डीप मध्ये जायला अजून 3-4 असे पंच हे करावे लागतात, बीड करावे लागतात, आणि त्यासाठी प्रचंड विचार करावा लागतो. मग त्याच्या अशा फेऱ्या चालू होतात की यावर काय अजून करता येईल काम, आणि मग तसं तो पुढे बिल्ड कर. ही प्रोसेस असेल ना अथर्व? म्हणजे रील्स सुचण्यापासून ते तयार होण्यापर्यंत म्हणजे हाऊस म्हणून सुरुवात झाली. आता आय गेस तुमचा हाऊस चालत असेल त्याच्यावर. तर कसं काय म्हणजे ती प्रोसेस कशी काय होती? जसं म्हणलं की थॉट आला की ते हे करायचं, आणि त्याच्यात तो विचार करायला किती वेळ लागेल हे नाही सांगू शकत की बाबा ते लगेच सगळं सुचेल किंवा मग 1-2-4 तास. पण आज आम्ही सकाळी जी व्हिडिओ केली ती काल सुचली, आम्ही इकडं निघायच्या आधी ती व्हिडिओ केली, ती व्हिडिओ पोस्ट पण केली, झालं ते काम झालं. पण ते त्याच्यासाठी किती वेळ लागेल तो एक हे यायला, तो पंच यायला किंवा जे आपल्याला पाहिजे ते यायला,
ते वेळ लागतं. तर मी एक मध्ये एक प्रेस कॉन्फरन्स आपल्या क्रिकेटर्सच्या असं एक टाईपचं केलेलं, पण त्याच्यात तुम्हाला हटाई पण नाही करायची किंवा हे पण नाही करायचं, पण काहीतरी तरी मजा पाहिजे. बरोबर. त्याच्यात काय तुम्हाला टेक्निकल बोलून चालणार नाही. मग ते विचार करणं खूप अवघड आहे, पण त्याच्यावर एकच सुचतं. म्हणजे मला त्याच्यावर एकच सुचलं होतं, एकच Okay. लाईन सुचली होती. त्याच्यावरनं मग ते 5-10 प्रश्न जे काय तयार होतात ते होतात. मग ती एक लाईन सुचली की त्याच्यावर मग आता काय ह्याला कनेक्टिंग काय आहे, मग हे कधी घेते, कदाचित ती लाईन परत येणार पण नाही, पण अच्छा. त्याच्यावरनं काहीतरी सुचून येतं. मग ती प्रोसेस कधी कधी लगेच होती, कधी कधी वेळ लागतो, कसंही. म्हणजे पण Okay. होती ती, म्हणजे एकदा तुम्हाला सुचलं की असं नाही होत की हा चला आता मग नंतर ह्याच्यावर विचार करू, असं होतच नाही. ते एवढं ड्रायव्हिंग आहे की हा चल करू आता, आत्ताच असंच तुम्ही असतं. एकमेकांशी शेअर पण करत असाल हो. रील्स. काय गिव्ह अँड टेक होतं? म्हणजे अच्छा तू हे केलंस तर आणि बेटर होईल, असे काही सल्ले ऑफकोर्स मिळत असतील. पहिला माझं गिराईक दाखवण्याचं रील किंवा सांगण्याचं ती असते. पण असं आहे ना की एक जे आता समजा मी काहीतरी असा विचार केला की असं असं मला करायचंय, तर कोणी सांगितलं ना तरी ते कितपत पटेल हे माहित नाही. खरंय. कारण का ते आतनं आलेला थॉट आहे, तो आपलाच थॉट आहे. मग ते आपणच आपल्याला तिथं मग हे होतं, कट होतं की नाही हे करायचं का नाही. त्याच्यापेक्षा असं होतं की नाही आपण मग आपलंच हे करू. पण गिराईक ती असते, म्हणजे पहिला जो प्रेक्षक असतो ती असते, किंवा सांगण्याचं जे असेल किंवा हे असं असं करतोय काय वाटतंय हे ते ती असते. प्रत्येक एक्सपेरिमेंट तुझ्यावर केला होता. जातो. हो. मग ती होतो आणि मी जे जेन्युअनली वाटतं तेही सांगते. आणि आता मला थोडंफार कळत चाललंय की त्याचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे. अच्छा. अगदीच थर्ड पर्सनला विचारलं गेलं तर मग त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो. पण आता मला त्याच्याच पर्स्पेक्टिव्ह वरून म्हणजे तसं त्या दृष्टिकोनातून विचार करायची सवय लागली की ह्या थॉट प्रोसेसमध्ये जाऊन हा विचार केलाय तर तो पंच जाईलच किंवा तो सगळ्यांना आवडणारच. त्याच्यामुळे मग मी त्याला तसं सांगते. ती तुझ्या प्रत्येक रील्स गिराईक असते, पण जर तिला एखादं तुझ्यावर रील्स करायचं असेल तर रुचा काय करेल? अथर्व सुदामे स्वतः तर खूप एक्सपेरिमेंट करत असतो. तुला प्रत्येक गोष्ट शेअर केली जाते, तुझा सल्ला घेतला जातो. पण तुला असं कधी वाटतं का की अरे हा अथर्ववर ही रील्स केली पाहिजे, म्हणजे तू केली पाहिजेस, असं काही आहे का? की एखादा त्याच्या स्वभावातला आपण म्हणूया की एखादं स्वभाव वैशिष्ट्य किंवा त्याचा ती कुठली आहे, म्हणजे ती गंमत काय आहे? ते स्वभावावरूनच जास्ती होतं आणि ते दिवसातनं 3-4 वेळा घडतं, पण ते ऑफ स्क्रीन घडतं. फरक अच्छा. फक्त एवढाच आहे की ते रेकॉर्ड नाही होत. रीलमध्ये रिअलमध्ये होतं, रीलमध्ये नाही होत. पण तो जसं म्हणाला तसं तो माझ्यावर जरी एक्सपेरिमेंट करत असेल तरी माझ्या पण गोष्टीत मी त्याला विचारते जे काय असेल ते. बऱ्याच गोष्टी त्याला जास्ती कधीतरी असं होतं की मला कोणत्या तरी वेगळ्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल आणि त्याला माझ्यापेक्षा जास्ती नॉलेज त्याला असेल तर मग मी डेफिनेटली त्याची हेल्प आधी घेते आणि तो मला जास्ती गायडन्स. तू पण पत्रकारिता आहे आणि एंटरटेनमेंट बीट सांभाळतेस. कसं तुमचं एकूणच सल्ला मसलत चालते? कारण अथर्वचे अनेक इंटरव्ह्यू मी बघितलेत की जे एंटरटेनमेंट बीटशी रिलेटेड आहेत. सुबोध भावेचा घेतलेला इंटरव्ह्यू, महेश काळेंचा घेतलेला इंटरव्ह्यू. तू गातोस पण ना अथर्व? थोडंफार म्हणजे एकदम होऊन चालू. गाऊन काय दाखवू मी तुम्हाला? काय गाऊ? हिंदी चालेल? काहीही चालेल. गाण्याला भाषा नसते, संगीताला भाषा नसते. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. क्या बात आहे. नाही गायलंय तो कधी expert तुझ्यासाठी असं? हो, माझ्यासाठी बऱ्याच वेळा. त्याचे शोज पण होतात तर तो शोजच्या वेळेस कायम डेडिकेट करतच असतो. वर्सटाईल आहे. हो. गाणं, रील्स. ही रील्स मध्ये अथर्व आम्हाला बऱ्याचदा असा गोंधळलेला दिसतो. खऱ्या आयुष्यात पण असाच आहे की एखादा प्रश्न विचारल्यावर काय म्हणणार, आता काय रिॲक्ट व्हायचं? कारण बॅकअप द माइंड इतक्या गोष्टी सतत सुरू असतात. थोडासा आहे आणि ते विचारामुळेच होतं. कारण कॉन्स्टंटली डोक्यात काही ना काहीतरी विचार चालू असतो. कुठल्या कामाचा, कुठे जायचं, कुठल्या इव्हेंटचा, कुठल्या इंटरव्ह्यूचा, कुठल्या व्हिडिओचा. सो होतं असं बऱ्याच वेळा, पण इतकं नाही. तो अभ्यास तर लागतोच. म्हणजे पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे, जर तुम्हाला उत्कृष्ट मुलाखतकार किंवा तुम्हाला लेखक व्हायचं असेल किंवा एखाद्याचं मुलाखत घ्यायची असेल तर
कितीही तुम्ही प्रतितयश असलात तरी तुम्हाला अभ्यास करणं हे नितांत गरजेचं आहे. म्हणजे ते स्वतः इतका अभ्यास करायचंय आणि मुलाखत घ्यायचंय. म्हणजे आता फोन आला आणि मुलाखत घ्यायची आहे तर अर्थात मुलांचा एक किस्सा सुद्धा सांगता येतो की मला 2 तास द्या, मी तयारी करतो आणि त्यानंतर मग आपण मुलाखतीला सुरुवात करू. त्यामुळे अभ्यासाशिवाय बटाट्याची चाळ ते पण मी वाचलं होतं की ते नाटक करायच्या आधी, प्रत्येक प्रयोगाच्या आधी ते 3 तास आरशासमोर एकटे करायचे, ते प्रत्येक एवढे प्रयोग करून सुद्धा. मी तोच मुद्दा तुला विचारणार होते अथर्व, की लोकांशी आपण कनेक्ट होतो, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःशी कनेक्ट नाही होत तोपर्यंत तुम्ही लोकांशी कनेक्ट नाही होऊ शकत. स्वतःचा संवाद एक महत्वाचा असतो या रील्सच्या सगळ्या प्रोसेसमध्ये. यासाठी म्हणून, कारण आता अनेक जण आहेत की जी तुम्हाला पाहतायत आणि या क्षेत्रात येत आहेत, अशांसाठी काय सांगावं असं वाटतं? कारण मला सुचलं, मी रील्स केलं आणि मी हिट झालो, असं नाही होत. बरोबर आहे. आता जसं म्हणली नाही की हा गडबडलेला असतो, तर मला वाटतं गडबडलेला फक्त त्या मुवमेंटला आहे, पण मी ह्या बाबतीत खूप क्लिअर आहे की मला नक्की काय पाहिजे. एक्झॅक्टली. जे काय करतोय किंवा काही जे असेल ते मला काय पाहिजे मला माहिती आहे. त्यामुळे तसं, आणि त्याच्यासाठी मीच माझा अभ्यास सगळ्यात जास्ती केला. म्हणजे बाकी कुठल्या गोष्टीपेक्षा स्वतःचा अभ्यास केला की मला काय येतं आणि काय नाही मला माहिती. म्हणजे मला माहिती की कुठली गोष्ट मला येत नाही आणि मला जमणार पण नाही, पण मला माहिती आणि कुठली येईल किंवा मला जमू शकते किंवा लोकांना आवडेल एवढं मला माहिती. त्यामुळे स्वतःचा अभ्यास सगळ्यात, जसं तुम्ही म्हणलात, ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे आता काय होतंय, लोक दुसऱ्यांचं बघून हे करायला जातात, त्यामुळे थोडीशी गडबड होतीये. पण हे जे आता आहे रील्स किंवा सोशल मीडिया, ह्याच्यात जेवढे तुम्ही रीलमध्ये रिअल राहताल तेवढं तुमचं चांगलं होईल. कारण का त्याच्यात खोटेपणा वगैरे 2 मिनिटात पकडला जाईल. कॅमेरा प्रत्येक बारकावे चटकन पकडतो. त्यामुळे तसं राहून मला वाटतं उपयोग नाहीये. त्यामुळे जे नवीन येतात त्यांना एवढं सांगणे, तुम्हाला जे जमते, तुम्हाला जे आवडते ते करा. म्हणजे तुमच्यात जे काही असेल त्याच्यासाठीच तुम्ही पहिला स्वतःचा अभ्यास करा की बाबा तुम्हाला काय येईल किंवा आपल्याला काय येणार नाही, किंवा आपण आतापर्यंत काय शिकलोय, जे तुम्हाला वाटते आपल्याला येईल ते थोडं शिका. पण म्हणजे डायरेक्ट कॅमेरा समोर येऊन 1-2 व्हिडिओ जातील, हिट होतील किंवा लोक बघतील, पण नंतर ते नाही उपयोग होत. त्यामुळे सस्टेन राहायचं असेल तर त्याच्यातलं थोडंफार शिक्षण किंवा त्याच्यातली माहिती. आता मी जरी काही डायरेक्ट कुठली गोष्ट शिकत नसलो तरी मी सारखं काहीतरी युट्यूबवर चाचपडत असतो, काहीतरी त्याच्यावरच आमची जास्ती भांडण होतात की तिला असं हे होतं की तू मोबाईलवर सारखंच तू तुझ्या आवडीचं का बघतोय, किंवा मी सेम हे घराघरात होत आहे. किंवा मी एखादा पिक्चर एकदा नाहीच बघत, मी 10-12 वेळा बघतो. ते एकदा बघून झालं, त्याच्यातलं थॉट कळलं, पण हे असं का झालं, मग ह्यानी इकडे कसले हावभाव दिले किंवा जे काय असेल ते. किंवा मी पुलंचं जसं म्हणलं, मी आता 1000 वेळा ऐकतो, मी ते रोज ऐकू शकतो. त्याच्यातनं रोज काहीतरी नवीन कळेल आपल्याला. पुलं तुम्हाला रोज वेगवेगळे पद्धतीतून नवे भेटत असतात. बरोबर. त्यामुळे त्याच्यावरच आमची जास्ती असतात की अरे तू हे सारखंच काय बघतो. पण ते मी नाही ना बघितलं तर तो एक हे संपतो. म्हणजे काय म्हणतं की अभ्यासाचा विषय. म्हणून मुद्दा मी इथे सांगितलं की आता तू बोलणार जाहीर महाराष्ट्रासमोरच तिकडं का सांगितलं. पण डेफिनेट जसं अथर्व म्हणाला की अभ्यासाखेरीज तुम्हाला पर्याय नाहीये. शेवटी तुम्हाला जर सस्टेन राहायचं असेल या सगळ्याच्यात तर तुम्हाला सतत प्रयोगशील असावं लागतं. त्याशिवाय काहीच पर्याय नाही. कारण हे माध्यम आणि सतत 2 सेकंदात काही ना काहीतरी बदल होत असतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा रील्स सुरू झाले तेव्हा टिकटॉकचा काळ होता. टिकटॉक बंद झाले, आता इन्स्टा सुरू झालेले आहेत. व्हॉट नेक्स्ट? म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की हे शेवटी तुम्ही जर नवं दिलं तर लोक तुम्हाला पुन्हा मागे वळून पाहणार आहात. जर तुम्ही काहीतरी तेच दिलं तर लोकांकडे सहज ऑप्शन आहे पुढे जाण्याचा. मग यासाठी म्हणून जसं तू म्हणालास की तू एक्स्ट्रा एफर्ट्स घेतोस, तसे काही तू युट्यूबवर असे काही व्हिडिओज बघतोस का की जे फॉरेन कंट्रीजमध्ये काही याच्यात एक्सपेरिमेंट केलं जातं, रील्सच्या माध्यमातून असू दे किंवा टेक्निकली काही असे काही एक्सपेरिमेंट केले जातात का? तसं काही चर्चा होते, तसं काही तुला वाटतं? आता माध्यम मी युट्यूबवर पण करतो. तर पाकिस्तानचा एक शो होता लूज टॉक्स म्हणून. मोईन अख्तर तिथले खूप आणि अनवर दोघंच शो करायचे आणि त्यांचे 400-500 एपिसोड होते. तर त्या बेसवर आधारित मी आणि माझा मित्र एक पवन एक माझ्या युट्यूबवर करतो. ती इंटरव्ह्यू सिरीज आहे. मी वेगळे कॅरेक्टर करतो आणि तो इंटरव्ह्यू घेतो.
तर हे आम्ही जेव्हा आता हे माहितीच नव्हतं, पण हे युट्यूबमुळे कळलं की एवढा मोठा माणूस तिथं होऊन गेला. तर तो आपल्या इथं एका व्हिडिओमुळे प्रसिद्ध झाला. मग मी त्याचे सगळे व्हिडिओ बघितले. मग ते मला कळलं की अरे हा एवढा मोठा माणूस प्रसिद्ध आहे. तर तेव्हा मग अशा व्हिडिओ बघितल्या जातात काहीतरी नवीन करायला, किंवा त्याच्यातनं कळतं की हा आपण असं पण करू शकतो. तर हाच अभ्यास येतो की जो की करू शकतो. आणि मग व्हॉट नेक्स्ट आता ते मलाही नाही माहिती काय, पण आयुष्यात कधी काही ठरवून होत नाही. जशी रुचा कधी तुला ठरवून नाही मिळाली, अचानक ना. अर्थात पाडव्यानिमित्ताने आपण गप्पा मारत होतो आणि मुलाखतीचा आता शेवट आलेला आहे. पण प्रत्येकालाच अपेक्षा असते की सोन्यासारख्या माणसाकडून आपल्या काही अपेक्षा असतात, त्याच्या काही अपेक्षा असतात की आपल्या माणसाने कुठल्या तरी गोष्टी सीमोल्लंघन करावं. आत्ता या क्षणी काय वाटतंय, एकमेकांना काय सांगावं असं वाटतंय? मुलाखतीचा शेवटचा टप्पा आलाय. अपेक्षा सांगायच्या असं काही नाहीये की रुचा आता मला या अपेक्षा आहेत तुझ्याकडून, किंवा मला तुझ्याविषयी मी कधी या भावना व्यक्त केल्या नव्हत्या, पण येट्स आफ्टर मॅरेज मला असं वाटतं की अरे तुझ्यातला हा गुण मला खूप भावलाय, माझ्या सोन्यासारख्या माणसामध्ये हा गुण होता हे मला नव्याने कळलंय. तर या सगळ्या नव्या गोष्टी आहेत की ज्या आपण व्यक्त झालो तर त्या अधिक चांगल्या असतात. व्यक्त होण्यात मी अजिबात चांगला नाही, पण ती आधी म्हणली की सुरुवातीला की खूप केअरिंग आहे मी वगैरे, तर आता मला ते उलट जाणवते. ती जास्ती केअरिंग आणि तिचं जास्ती ह्याच्याकडे कल आहे की तिला असं जास्ती सारखं असतं की हा ह्याचं काय चाललंय, हे काय चाललंय. तर ते माझ्यासाठी जास्ती चांगले, कारण का मी जे काम करतोय त्याच्यात कोणतरी असं पाहिजे की ज्याच्या डोक्यात मी आहे, म्हणजे एका साईडला. कारण का माझ्या डोक्यात वेगळं असताना तिच्या डोक्यात मी हे सगळ्यात चांगले, आणि तिच्या ह्याच्यातनं ते जाणवते मला सध्या. त्यामुळे ते असंच कायम राहावं एवढंच. तुझ्या बाबतीत अपेक्षा असं काही नाहीये, कारण की इनडायरेक्टली माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतातच आहेत. आणि त्याच्यामुळे चांगलं आणि सगळ्या बाबतीतच वाटतंय की तो जे काही करतोय आता, म्हणजे ह्या गोष्टींमध्ये, व्हिडिओज वगैरे मध्ये, आणि इव्हन दो सगळं बाहेर त्याचं घराबाहेर पडल्यानंतर त्याला 10 लोक विचारणारी, 10 लोक एका तासात, आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा एका तासात 10 लोक त्याच्याकडे फोटो काढायला यायची. आणि हे सगळं असताना तो खूप डाऊन टू अर्थ आहे, आणि ही एक गोष्ट मला खूप आवडते. आणि तेवढाच तो फॅमिलीला टाइम देतो, फॅमिलीच्या खूप क्लोज आहे, जी गोष्ट सगळ्यांना म्हणजे गरजेची असते. आणि ती त्याला आधीही माहिती, म्हणजे आधीपासून माहिती, त्याला कोणाला सांगायची गरज नाही पडली की अथर्व घरच्यांकडे लक्ष दे. त्याचं पहिलं लक्ष, पहिलं त्याचं प्रेम जे काय असतं ते म्हणतात ते फॅमिली आहे, आणि नंतर करिअर. फॅमिली आणि मित्र, जे तिला मित्र, तुम्ही मित्र विसरले, फॅमिली, मित्र, खटकते कधी कधी गोष्ट. खूप जास्ती प्रमाणात झाल्यावर खटकते. हो, कारण की तो, आणि त्याला कारण पण असं, तो पेठेत वाढलाय तर त्याच्या आजूबाजूला लहानपणापासून प्रचंड माणसांचा आणि मित्रांचा वावर आहे. आणि लग्नानंतर काही गोष्टी बदलाव्या लागतील तुला. तर हे अपेक्षांमध्ये येऊ शकलं असतं, पण मला आठवलं नाही. पण माझे जे मित्र आहेत तेच तिचे पण आता मित्र झालेत, कारण का जिथं मी राहतो ना तिथं असं नाहीच आहे की म्हणजे तिथं माणसं आपोआप येतातच. नाही, ते तर आपसुकच आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं, म्हणजे तुझ्या मित्रांबरोबरच मी वेळ घालवतो असं म्हणायचं. माझे मित्र जवळचे आहेत एवढं. असो, तुम्ही इथे आज आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात. आणि जसं ती म्हणाली की उंच भरारी घ्यायची आहे, पण तरी तुझे पाय अजूनही जमिनीवर आहेत. अर्थात तुम्हाला जर उंच भरारी घ्यायची असेल तर तुमचे पाय जमिनीवर मजबूत हे असावेच लागतात, तरच तितकी मोठी उंच झेप तुम्हाला घेता येते. अथर्व, तुला आणि रुचा, तुला देखील पुढच्या वाटचाली करता आणि तुमच्या एकूणच सगळ्यात छान आयुष्याकरता मनापासून शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात, इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात, धमाल मजा मस्ती केलीत, त्याबद्दल तुमचे दोघांचे सुद्धा आभार. थँक्यू सो मच. आता वेळ झालीये इथंच थांबण्याची, पण अपडेट राहण्याकरता पाहत रहा फक्त लोकशाही.